नमस्कार मित्रांनो, मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो, आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की 1 सप्टेंबर पासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरणाऱ्या ज्या काही बहिणी आहेत, महिला आहेत, यांना जो काही येणारा हप्ता आहे, या हप्त्यामध्ये 4,500 रुपये मिळणार आहेत की 1,500 रुपये मिळणार आहेत आणि ज्या महिलांना अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरून लाभ मिळालेला नाही अशा महिलांना किती रुपये मिळणार आहेत, याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. राज्य सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि सर्वात लोकप्रिय ठरलेली अशी योजना आहेत. या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या महिलांसाठी खुशखबर आहेत. ती म्हणजे राज्य सरकारने या योजनेसाठी आता आणखी मुदतवाढ दिलेली असून त्यानुसार लाडकी बहीण योजनेअंतर्गत सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्यात देखील नोंदणी ही करता येणार आहेत. तशी राज्य सरकारकडून याला मान्यता देण्यात आली असून याचा शासन निर्णयही प्रसिद्ध झाला आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या महिलांना आता अर्ज करता येणार आहे. मात्र अपात्र ठरलेल्या किंवा अद्यापही अर्ज करू न शकलेल्या महिलांना आता मोठा दिलासा मिळणार आहे, कारण की आता नव्याने अर्ज या महिलांना करता येणार आहेत. मात्र या दरम्यान एक महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे. ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना जुलै व ऑगस्ट महिन्याचे पैसे आता मिळणार नाहीये. ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्याचे पैसे त्या महिलांना आता मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी 31 ऑगस्ट ही शेवटची तारीख नसून यापुढे ही नोंदणी सुरूच राहणार आहेत. मात्र आता यापुढे ज्या महिन्यात महिला नोंदणी करतील त्याच महिन्यापासून लाभार्थी महिलांना लाभ मिळणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे. आता आपण बघूया आदिती तटकरे या नेमक्या काय म्हणाल्या आहेत आणि त्यांनी कोणती माहिती दिली आहे. आदिती तटकरे नेमकं काय म्हणाल्या आणि त्यांनी कोणती माहिती दिली आहे ही आपण समजून घेऊया. सध्या राज्यभरात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चर्चा सुरू आहेत. या योजनेसाठी राज्यातील 1 कोटीपेक्षा जास्त महिलांना अर्ज दाखल केलेले आहेत. राज्य सरकारकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 2 हप्त्याचे पैसे हे दिले गेलेले आहेत. मात्र 1 सप्टेंबर पासून नोंदणी करणाऱ्या महिलांना मागील 2 महिन्यांचा लाभ हा मिळणार नाहीये. 1 सप्टेंबर पासून अर्ज करणाऱ्या लाडक्या बहिणींना सप्टेंबर पासून पुढे पैसे मिळतील, मात्र जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे पैसे मिळणार नाही, अशी महत्त्वाची माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी गडचिरोली येथील कार्यक्रमात दिलेली आहे. आता बघूया 4,500 रुपये नेमके कोणाला मिळणार आहेत ते. आतापर्यंत अर्ज केलेल्या महिलांच्या खात्यात रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने 3,000 रुपये म्हणजेच योजनेचे 2 हप्ते जमा केलेले आहेत. मात्र जुलै महिन्यात भरलेल्या काही महिलांचे अर्ज हे नामंजूर झालेले आहेत, तर काही महिलांनी उशिरा अर्ज केल्यामुळे त्यांच्या अर्जाची पडताळणी आणि छाननी करणे बाकी आहेत. ही छाननी 31 ऑगस्ट पर्यंत सुरू होती. त्यामुळे आता ज्या महिलांच्या अर्जांची छाननी झालेली आहे अशा पात्र महिलांना सप्टेंबर महिन्यात जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर अशा एकूण 3 महिन्याचे 4,500 रुपये राज्य सरकारकडून देण्यात येणार आहेत. मात्र सप्टेंबर महिन्यापासून नव्याने अर्ज करणाऱ्या महिलांना त्याच महिन्याचा हा लाभ मिळणार आहे. अद्यापही अर्ज करण्याची प्रक्रिया ही सुरू असून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आता सप्टेंबर महिना अखेरपर्यंत ही वाढवण्यात आलेली आहे. त्यामुळे अजूनही ज्या महिलांनी अर्ज केलेले नाहीये, तांत्रिक अडचणीमुळे अशा महिलांना अर्ज करता आलेले नव्हते किंवा ज्यांनी अजूनही अर्ज केले नाही, त्या महिला आता सप्टेंबर महिना अखेरपर्यंत अर्ज ह्या करू शकणार आहेत. या सर्व ज्या काही अडचणी येत होत्या फॉर्म भरण्याकरता, त्यामुळे आता राज्य सरकारने मुदतवाढ
ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरण्यासाठी दिलेली आहेत. मात्र आता नव्याने अर्ज करणाऱ्या महिलांना जो काही मागील बॅकलॉग होता किंवा मागील जे 2 हप्ते होते ते आता मिळणार नाही. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा नव्याने अर्ज ज्या महिन्यात दाखल होईल त्याच महिन्यापासून लाभ हा मिळणार आहे. पण ज्या महिलांनी यापूर्वीच अर्ज केले होते, म्हणजेच 31 ऑगस्ट पूर्वी अर्ज केले होते व ज्यांची छाननी प्रक्रिया पूर्ण झालेली होती, अशा महिलांना सप्टेंबर महिन्यात 4,500 रुपये मिळणार आहेत. तर अशी ही सविस्तर माहिती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नव्याने अर्ज दाखल करणाऱ्या महिलांसाठी जी होती ती आपण दिलेली आहेत. आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनल पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.